Hello friends, welcome back to Info with Gold TV. Today we are going to learn about verb. What is mean by verb? तर verb कशाला म्हणायचं? जसं मराठीमध्ये क्रियापद असतं तसं इंग्लिशमध्ये verb असतं. तर verb म्हणजे काय? आपण पाहतो की एखादी व्यक्ती बोलताना एखादी सेंटेन्स बघा, जसं की राम राईट लेटर, राम पत्र लिहितो. मग याच्यामध्ये कोणती क्रिया आहे? राम कशाची क्रिया करत आहे? तर लिहिण्याची. मग ही जी क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ब असे म्हणतो. मग तो शब्द कोणता आहे? राईट. सो राईट इज अ ॲक्शन वर्ड. सो डेफिनेशन ऑफ वर्ब इज verb denotes the action in sentence. म्हणजे वाक्यामध्ये जो वर्ड क्रिया दर्शवतो त्याला आपण क्रियापद असे किंवा वर्ब असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, राम writes a letter. So writes is a verb. Look at here next example. Riya is going to school. या ठिकाणी बघा, रिया इज गोइंग टू स्कूल. रिया शाळेत जात आहे. मग या ठिकाणी शाळेत जाण्याची क्रिया चालू आहे म्हणून गोईंग क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे? गोईंग. म्हणून या ठिकाणी गोईंग हे क्रियापद आहे. आता दिलेल्या कधी कधी क्रिया दर्शवणारा शब्द वाक्यात दिलेला नसतो. मग आपण पाहूया की क्रियापद नेमकं ओळखायचं कसं. First, action word. Action word. मग आपल्याला जर एक्झाम्पल दिलेले असतील तर त्या एक्झाम्पलमध्ये कोणता वर्ड ॲक्शन सुचवणारा आहे तो फाइंड आउट करायचा. फॉर एक्झाम्पल, शी कुक्स फूड. मग या सेंटेन्समध्ये कोणती क्रिया दिसते आपल्याला बघा बरं. कोणता शब्द क्रियावाचक आहे? शी म्हणजे ती, कुक्स म्हणजे शिजवणे किंवा करणे, आणि फूड म्हणजे जेवण किंवा अन्न. ती स्वयंपाक करत आहे. मग करण्याची, स्वयंपाक शिजवण्याची, करण्याची जी क्रिया आहे तो दर्शवणारा शब्द कोणता आहे? तर कुक्स. म्हणून कुक्स हे काय झालं या ठिकाणी? वर्ब्स. सेकंड, हाऊ आयडेंटिफाय द वर्ब. म्हणजे दुसरा एक प्रकार की कशा पद्धतीने आपण क्रियापद शोधू शकतो. मीनिंग कंप्लीट, कंप्लीटेड वर्ड इन सेंटेन्स. म्हणजे आपला जो सेंटेन्स आहे, आपलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये त्या वाक्याचं मीनिंग पूर्ण करणारा जो शब्द आहे तो सुद्धा कधी कधी क्रियापद म्हणून ओळखला जातो. जर आपल्या वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्दच नसेल तर आपण क्रियापद कसं ओळखायचं? ते ह्या रूलनुसार की जर तो वाक्याचा मीनिंग कंप्लीट करत असेल वर्ड तर त्याचा आपण क्रियापद म्हणून ओळखतो. फॉर एक्झाम्पल,
This is pen. This is pen. मग या वाक्यामध्ये क्रियापद आहे का? नाही. परंतु इथे बघा, दिस इज पेन. दिस पेन काय समजतंय का? दिस पेन. मग क्रिया कुठे घडली, कोणावर घडली, मग काहीच कळत नाही. सेंटेन्सचं मिनिंगच पूर्ण होत नाही. मग दिस इज पेन, हा पेन आहे. आहे ह्या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून इथं आहे हा शब्दसुद्धा क्रियापद म्हणूनच ओळखला जातो. अशा प्रकारची उदाहरणे पहा. इज, ऑज, वेअर, आर, etc. These are example of verbs. So we are learn here what is mean by verb, definition of verb, what is mean by verb. Verb means action word, and which word is complete your meaning of your sentence are called verb. Next, how the identify your verb. First one, which word is action word, this call verb. And second rule, which word is complete your sentence meaning, that word is your verb. So thanks for watching. Please like, subscribe and share.